माझं नाव संगीता आहे. माझं वय आता 21 वर्ष आहे. माझ्या लग्नाला आता 6 महिने झाली होती. पण माझ्या नवऱ्याबरोबर मी पाहिजेल तसं खुश नव्हती. कारण मला जो मुलगा आवडत होता त्याच्याबरोबर माझं लग्न न होता दुसऱ्या मुलाबरोबर माझं लग्न झालं होतं. मी कॉलेजला असताना अमितबरोबर माझं खूप प्रेम होतं. तो दिसायला खूप देखणा मुलगा होता. त्याची परिस्थिती गरिबाची होती. पण मला त्याचं काहीही वाटत नव्हतं. आमच्या प्रेमाबद्दल जेव्हा आमच्या घरच्यांना समजलं तेव्हा त्यांनी माझं सोहम नावाच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं. यामुळे मी खूप नाराज होती. ज्या शहरामध्ये मी राहत होती त्या शहरामध्ये अमित कामानिमित्त आला होता. त्याला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला होता. माझं घर त्याला माहीत होतं, त्यामुळे त्याने माझ्या शेजारीच रूम घेतली होती. तो एकटाच होता. त्याच्या लग्नासाठी त्याच्या घरचे खूप मागे लागले होते, पण माझ्यामुळे तो काही लग्न करण्यास तयार नव्हता. तो माझ्या शेजारी राहायला आल्यामुळे तो सारखा माझ्याकडेच बघायचा. मी त्याच्या भावना समजून घ्यायचे, पण माझ्या घरच्यांमुळे मला त्याच्याकडे जास्त वेळ पाहायला जमत नसे. पण काही दिवसांसाठी माझे सासू सासरे गावाकडे राहण्यासाठी गेले होते. तेव्हा मी घरात एकटीच असायची. माझा नवरा सकाळी कामावर निघून गेला. हे सर्व अमितला समजल्यावर तो आता माझ्याकडे जास्त लक्ष देऊ लागला. मला बोलण्यासाठी तो एवढा आतुरलेला होता की एक दिवस घरात कोणी नसताना तो अचानक घरी आला. काय मॅडम, गरिबाकडे पाहायला वेळ नाही तुम्हाला? तुम्ही आता मोठ्या झालात, यामुळे आम्हाला विसरून गेलात. मी म्हणाले, नाही रे अमित, माझे हात आता बांधलेले आहेत, तरी देखील मला तुझी खूप आठवण येते. असं बोलताना तो माझ्या सौंदर्या अगदी जवळून पाहायला लागला. लग्नानंतर माझ्यात खूप बदल झाला होता. माझ्या विचारात आणि शरीरातही खूप बदल झाला होता. मी आता थोडी जाड व्हायला लागले होते. माझा झालेला नवरा माझा खूप उपभोग घ्यायचा, पण तरीही मला अमितची आठवण यायची. आणि तो जर आता माझ्या शेजारी राहायला आला होता. माझा नवरा कामाला निघून गेला की तो हळूच यायचा आणि बराच वेळ गप्पा मारत बसायचा. मला भीती असायची की अचानक कोणी तर आलं तर आपण काय उत्तर द्यायचं. पण काही दिवसांनी मला त्याचे काही वाटत नव्हते. उलट एखाद्या दिवशी तो आला नाही तर मला अजिबात करमत नसे. त्याला पाहिलं की मला आमच्या कॉलेजचे ते प्रेम डोळ्यासमोर यायचे आणि अनेक जुन्या आठवणीत मी रमून जायचे. काही दिवसांनी त्याला माझ्या शरीराचा खूप आकर्षण वाटू लागलं होतं आणि तो गप्पा मारत मारत तो दुसऱ्या विषयाकडे वळायचा. मीही त्याला त्यापासून थांबू शकत नव्हते. पण मनात भीती असायची. दिवसेंदिवस तो माझ्या खूप जवळ येऊ लागला होता. पण त्याला जे पाहिजे होतं त्यासाठी मी नकार देत होते, कारण मी एका बंधनात अडकले होते. पण त्याला वाटलं की हिने आपल्यासाठी सर्व काही करावं. दिवसेंदिवस त्याची इच्छा खूप वाढत चालली होती. यामुळे देखील त्याच्याकडे आकर्षण होऊ लागली होती. यामुळे तो आता गप्पा मारून झाले की माझा उपभोग घेऊ लागला. माझ्या संसारात कुठल्याही अडचण येऊ नये असं मला सतत वाटायचं. यामुळे मी त्याला बराच वेळ थांबू देत नसे. आठवड्यातून 2-3 दिवस तो कामावर दांड्या मारायचा आणि माझ्यासोबत रमून जायचा. माझे आणि त्याचे खूप घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्याच्या या भेटण्याबद्दल आमच्या शेजारच्या एका मुलाने माझ्या नवऱ्याला सांगितले होते. कारण आम्ही खूप दिवसांपासून भेटत होतो म्हणून संशय आला होता. यामुळे माझा नवराही माझ्यावर खूप चिडला होता. त्याने मला सोडण्याचे दम देखील दिला होता. यामुळे मी अमितला एक दिवस म्हणाले, अमित, तू दुसरीकडे राहायला जा, कारण हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे. माझ्या या बोलण्यामुळे अमित एक दिवस रूम सोडून दुसरीकडे निघून गेला. तो गेल्यावर मलाही खूप वाईट वाटलं होतं, कारण माझा नाईलाज होता. एकमेकांशिवाय आम्ही जगू न शकणारी दोघे एकमेकांपासून दूर झालो होतो आणि फक्त आठवण काढून जीवन जगत होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.